दातांच्या समस्या खूपच सामायिक आहे. प्रत्येकाने एकदा तरी दातांचं दुखणं सहन केलंच असेल. दातांचं दुखणं सहन करणे खूपच मुश्किल असतं. अशातच काही खाणं किंवा पिणं खूपच त्रासदायक होतं. कधी कधी हे दुखणं इतकं वाढतं की आपल्या जबड्यापर्यंत पोहोचतं आणि खूप त्रास होतो. म्हणूनच दातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहूयात. हिंग. दातांच्या दुखण्यावर हिंग खूपच गुणकारी आहे. त्यासाठी एक ग्लास पाण्यात 2 चिमूट भरून हिंग आणि 1 चिमूट सैंधव घालून ते पाणी उकळवावं. हे पाणी कोमट झालं की त्या पाण्याने चूळ भरावी. असे केल्यास दातदुखी कमी होते. लसूण. दातांच्या दुखण्यावर लसूण पण फायदेशीर ठरतं. दुखत असलेल्या दाताखाली एक लसणाची पाकळी दाबून धरावी. त्याने दातदुखी वेगाने कमी होते. बटाटा. प्रत्येकाच्या घरात बटाटे असतातच. हे बटाटे देखील दातदुखीवर उपयोगी असतात. दात दुखत असल्यास किंवा दाताला सूज आली असल्यास बटाट्याचा एक पातळ तुकडा त्या भागावर 20 मिनिटे ठेवावा. काही वेळातच फरक पडतो. लिंबू. लिंबामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते. दुखत असलेल्या दातावर लिंबाचा एक थेंब लावावा. कापूर. जो दात दुखत असेल किंवा दाताला कीड लागली असेल तर त्या ठिकाणी कापराचा चुरा भरावा. त्यामुळे दुखण्यापासून तसेच दातातल्या किडीपासून सुटका मिळते. अशाच अजून व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.